आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरामध्ये 1-2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली होती। यामध्ये रोहन पारसे याच्यावर लाठ्याकाठ्या तसेच हाताने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी ओंकार साळुंखे, अर्जुन दळवी, आदित्य हेरवाडे, सोमनाथ हेरवाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केलं असता आदित्य हेरवाडे याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर दोन्ही टोळीच्या विरोधात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत। अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करत आहेत। इचलकरंजी शहरामध्ये पुन्हा टोळी युद्ध पाहायला मिळतंय। चौकाचौकामध्ये युवा पिढी गाड्यावर उभे राहून एकमेकांच्या बघण्याच्या कारणावरून मारामारीच्या प्रमाणात वाढ झाली। तसेच टोळी युद्ध होऊ लागलंय। 2 दिवसांपूर्वी रोहन पारसे, ओंकार साळुंखे, अर्जुन दळवी, आदित्य हेरवाडे, सोमनाथ हेरवाडे यांच्याशी वाद झाला होता। हा वाद मनात धरून रोहन पारसेला टोळक्याने लाठ्याकाठ्या व तीक्ष्ण हत्यारांनी डोक्यात वार करून जखमी केलं। रोहन पारसेवर सध्या सांगली सिव्हिल येथे उपचार सुरू आहेत। तसेच रोहन पारसेच्या समर्थकांनी काल पवार गल्ली मोठे तळेमध्ये जाऊन तेथील 2 नवीन रिक्षा, 2 टू व्हीलर, 1 सायकल यांची तोडफोड केली। याचे पडसाद काल दिवसभर उमटत होते। तसेच पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करून घेतल्यात। यातील आज आदित्य हेरवाडे याला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। यामध्ये पोलिसांनी अर्जुन दळवी, ओंकार साळुंखे, आदित्य हेरवाडे, सोमनाथ हेरवाडे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। तसेच वेताळ पेठेतील इंद्रसिंग गोसावी, लखन तडाखे, आकाश तडाखे, आर्यन वाघमारे सर्व राहणार वेताळपेठ व अन्य 5 ते 7 जण अशा दोन्ही टोळ्यांच्या विरोधात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्यात। या घटनेमुळे इचलकरंजी शहरामध्ये वेताळपेठ व मोठे तळे पवार गल्लीमध्ये दहशतीचं वातावरण पसरले। अशा टोळक्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली। नवीन पिढीमध्ये या नवीन टोळ्या तयार होऊन एकमेकांवर खुनी हल्ला करून त्याचाच राग मनात धरून एकमेकांच्या घरात जाऊन घरांची, गाड्यांची तोडफोड करणे अशा प्रकारात वाढ झाली। तसेच शहर व ग्रामीण भागामध्ये खून, मारामारी, खंडणी यासारखे प्रकार वाढू लागलेत। पोलिसांनी अशा आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना कायमचे गजाआड करावं अशी मागणी सध्या जोर धरू लागली। या घटनेचा तपास गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करत आहेत। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा। सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोरा मार्केट, इचलकरंजी। फोन नंबर 72 76 74 80 03।